अहो, ऐकताय का? आज नका ना जाऊ ना ऑफिसला. माझी बायको दाराच्या पडद्याला आपल्या बोटात गुंडाळून चेहऱ्याचे हावभाव बदलून मला सांगत होती. ऐक गं वर्षू, जावं लागेल. नाहीतर पगार कमी मिळेल आपल्याला या महिन्याचा. कमी मिळालेला पगारही चालेल. पण माझी इच्छा आज तुमच्यासोबत दिवस घालवण्याची आहे. अगं रात्र आहे आपल्या सोबतीला. नाही, रात्री तुम्ही थकतात आणि लवकर झोपतात. माझी इच्छा आज तुम्ही घरी थांबायला पाहिजे. आणि तेही माझ्या डोळ्यासमोर. पण तू इतकी आज रोमॅन्टिक मूडमध्ये का? अहो, कधी-कधी माझ्या मनात इच्छा येते की तुम्ही पूर्ण दिवस माझ्या सोबतीला राहावे. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. वर्षाने दार उघडला आणि समोर माझ्या भाचा आशिष होता. मी त्याला पाहून आश्चर्यचकित झालो. "अरे आशिष, फोन न करता तू इथे कसा?" "मामा, तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं मला. आईने काल सांगितले होते निघतेवेळी मामांना फोन कर. पण मी आईला फक्त हो म्हणालो. पण फोन तुम्हाला केला नाही. काही विशेष काम होतं का? आशिष ये ना घरात बैस." "नाही हो मामा, ट्रेनिंग निमित्ताने 1 महिन्यासाठी आलो आहे." त्यावर मामींनी मला विचारले, "कशाची ट्रेनिंग?" "अहो मामी, आमच्यासारख्या सरकारी कर्मचाऱ्यांना अशा भरपूर ट्रेनिंग कराव्या लागतात. जेव्हा जेव्हा निवडणुका जवळ येतात तेव्हा." "मी आशिष, माझ्या मामाच्या घरी त्यांना न सांगता मी आलो होतो. कारण की पुण्याला माझी 1 महिन्याची ट्रेनिंग होती. मामांचे लग्न 6 महिने अगोदर झालं होतं. मला 4 मामा आहेत. त्यापैकी लहान मामा पुण्याला राहायचा. मामा एका प्रायव्हेट कंपनीत जॉब करायचा. भरपूर वर्षापासून ते पुण्यातच राहत होते. ते सध्या जॉबवर परमनंट आहे. माझी मामीचे नाव वर्षा होते. मामीही ग्रॅज्युएशनपर्यंत शिकली होती. ती नोकरी शोधत होती, पण सध्या ती हाऊसवाईफ होती. माझ्या मामाचे नाव अजय होते." मामांचा आवाज आला. "आशिष, ही तर आनंदाची बातमी आहे. बरं झालं. असेही एकटी घरी तुझ्या मामीला कंटाळा येत होता. तू सोबत राहिलास की तिलाही बरं वाटेल. मी येतो, मला उशीर होतोय ऑफिसला जायला." एवढं बोलून मामा निघाला. लगेच मामी माझ्या जवळ येऊन बसला. "काय म्हणता आशिष, कशी सुरू आहे तुमची नोकरी?" "मामी एकदम मजेत. तुम्ही सांगा काय सुरू आहे तुमचे?" त्यावर मामी म्हणाली, "मी पण अगदी मजेत. मामा असताना कोणत्या गोष्टीची कमी नाही मला. तुम्ही फ्रेश व्हा, मी तुमच्यासाठी नाश्ता करते." लगेच मामी स्वयंपाकघरात गेली आणि मी फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेलो. मामांचं घर काही मोठं नव्हतं. म्हणून मामांनी डाऊन पेमेंट भरून 1 BHK फ्लॅट बुक केला होता. घर सुंदर होते. बाल्कनीत बसल्यावर संपूर्ण मुळशी दिसेल इतक्यावरती मामांच्या फ्लॅटची बाल्कनी होती. मीही तहसील कार्यालयात क्लर्क होतो. काही वेळातच मी तयार होऊन ड्रॉइंग रूममध्ये येऊन टीव्ही समोर बसलो आणि त्याच ठिकाणी मामींनीही आलू पराठे बनवून माझ्यासाठी आणले होते. त्यावर मामी म्हणाल्या, "तुमच्या मामांना आलू पराठे भरपूर आवडतात. म्हणून आज त्यांच्या टिफिनमध्ये मी तेच दिले होते." "अहो मामी, काही हरकत नाही. मलाही फार आवडतात आलू पराठे." ब्रेकफास्ट झाल्यानंतर मी बाल्कनीत येऊन बसलो आणि माझी मामी फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेली. मी बाल्कनीत बसून न्यूजपेपर चाळत होतो. काही वेळानंतर मी पाणी पिण्यासाठी किचनमध्ये जाऊ लागलो. कारण मी नाश्ता किंवा जेवण केल्यानंतर 15-20 मिनिटांनंतरच पाणी घेत असे. बेडरूमचा दार हा अर्धवट उघडा होता. माझे लक्ष अचानक दाराच्या आत गेले आणि मामीही गाऊन घालत होत्या. मी त्यांच्याकडे पाहिल्यावर माझ्या डोळ्यांना विश्वासच होत नव्हता. कारण मामी दिसायला अगदी सुंदर होत्या. मी फटक्यात पाणी पिऊन बाल्कनीत येऊन बसलो आणि त्यांचे ते चित्र माझ्या डोळ्यासमोर फिरू लागले. मला भीती वाटू लागली होती की मी असं का पाहिलं, पण मनाला शांत करून मी स्वतःलाच म्हणालो, "बरं झालं, मामींचं लक्ष आपल्याकडे नव्हतं." काही वेळात मामीही माझ्या जवळ येऊन बसल्या. "बोला आशिष, कसं वाटलं आमचं घर?" त्यावर मी म्हणालो, "मामी, घर अगदी सुंदर आहे तुमचं. मामी, अंघोळ करून तुम्हीही फार सुंदर दिसत आहात." "काही काय मजाक करता?" "अहो मामी, खोटं नाही सांगत तुम्हाला. तुम्ही तुमच्या शरीराला किती मेंटेन करून ठेवलं आहे. नाहीतर तुमच्या वयातल्या बायका किती जाड असतात. शरीराने विचित्र दिसतात. पण तुमच्याकडे पाहिल्यावर कोणालाही एक वेगळीच फिलिंग येईल असा लूक आहे तुमचा." त्यावर मामी म्हणाली, "तुम्ही माझ्यात असं काय पाहिलं की तुम्हाला मनात फिलिंग येऊ लागल्या?" "वेळ आल्यावर सांगेन मामी. अजून आहे मी 1 महिना. काय एवढा जीव ओततायत तुम्ही माझ्यावर?" "चला, ते जाऊ द्या. काय खाणार तुम्ही?" "आज तुमच्या आवडीचे जेवण बनवते मी." मामी म्हणाल्या. "मामी, अगदी तुमच्यासारखं गोड जेवण बनवा." "हो का?
बरं. माझ्या आवडीचे जेवण मी आज तुम्हाला खाऊ घालते. काही तासातच मामी आणि माझ्यामध्ये छान बॉन्डिंग जमली होती. मामी माझ्याजवळून गेल्यानंतर मी तिच्याचबद्दल विचार करत होतो. दुपारचे जेवण करून मी थोडा वेळ आराम केला. मी संध्याकाळच्या वेळेस कंटाळा वाटू नये म्हणून बाहेर फिरायला गेलो. कारण अशी उद्यापासून माझी ट्रेनिंग 11 ते 4 सुरू होणार होती. संध्याकाळी मामा घरी आले आणि 8 वाजेला आपली क्रिकेटची मॅच सुरू होणार होती. T20 वर्ल्ड कप सुरू होता. भारत वर्सेस USA अशी आजची मॅच होती. जेवण झाल्यानंतर मीही मॅच पाहत बसलो होतो. मामा दिवसभर कामात बिझी असल्यामुळे त्याला रात्री लवकर झोप लागायची. माझ्या झोपण्याची सोय ड्रॉइंग रूममध्येच होती. म्हणून मी मॅच पाहण्यात एकदम गुंग होतो. मामा व मामी त्यांच्या बेडरूममध्ये होते. भारत मॅच जिंकला आणि रात्रीचे 11:30 वाजले होते. टीव्ही बंद करून मी झोपण्याची तयारी करू लागला. काही वेळानंतर काही सामान पडण्याचा आवाज मला येऊ लागला होता. आवाज येणे बंद होत नव्हता. म्हणून मी उठला व आजूबाजूला पाहू लागला. तेव्हा माझे लक्ष बेडरूमकडे गेले आणि तिथला लाईट बंद होता. आवाज कुठून येत होता ते काही कळत नव्हते. म्हणून मी परत गादीवर झोपलो. परत तसाच आवाज येऊ लागला होता. म्हणून मी उठून गादीवर बसलो. माझ्या डोक्याला कळतच नव्हते की आवाज येतो कुठून. म्हणून मी बेडरूमचा दार वाजवला. त्यानंतर आवाज येणे बंद झाला. काही वेळातच मामींनी दार उघडवला. मामींच्या चेहऱ्याकडे पाहून माझे डोळे मोठेच झाले. मामींचे केस अगदी विस्कळीत झाले होते. असं वाटत होतं की त्यांचे कोणीतरी भरपूर केस ओढले आहेत. त्यावर मामी म्हणाला, "अशीच काही हवं होतं का तुम्हाला?" मग मी म्हणालो, "अहो मामी, भरपूर आवाज येतोय. असं वाटतंय की घरात काहीतरी सामान पडला असावा." लागलीच मामी म्हणाली, "शहरात रात्रीसुद्धा घराची कामे चालू असतात. एखाद्या ठिकाणी फर्निचर बनवण्याचे काम सुरू असणार, म्हणून तो आवाज येत असावा." मी मान हलवून हो म्हणालो आणि परत आपल्या गादीवर येऊन झोपलो. त्यानंतर तो आवाज काही येत नव्हता. सकाळी मी उशिरा उठलो, कारण रात्रभर झोप लागली नव्हती. पण उठल्याबरोबर माझे लक्ष अगोदर बेडरूमकडे गेले आणि ते पाहून डोळ्यांना आश्चर्यच वाटले. मामा मामींच्या गालावर किस करत होते. ते त्या दोघांमधले प्रेम एकमेकांना दर्शवत होते आणि मी न पाहिल्यासारखे परत झोपण्याचे नाटक केले. मामा आता कामावर गेले होते. मलाही 10 पर्यंत ट्रेनिंगसाठी निघायचे होते. म्हणून मी मुद्दामून आळस देत आपल्या बिछाण्यातून बाहेर निघालो. मामी फ्रेश होण्यासाठी बाथरूमकडे जाऊ लागल्या. मी उठून लागलीच बाल्कनीत न्यूजपेपर घेऊन बसलो. काही वेळ पेपर चाळल्यानंतर मी तयार होण्यासाठी बाथरूममध्ये गेलो. त्याच ठिकाणी परत मी अशी वस्तू पाहिली की ती पाहून माझी शरीराची उत्सुकता अधिकच वाढली होती. त्या ठिकाणी माझ्या मामीचे आतले कपडे हँगिंग केले होते. मी ब्रश करत असताना बाहेरून कोणीतरी दारावर थाप मारली. मी दार उघडले आणि बाहेर मामी उभी होती. तिने पटकन ते कपडे काढले व लागलीच ती निघाली. माझ्या डोळ्यांसमोर काहीतरी वेगळं घडत होतं. लवकर तयार होऊन बाहेर निघालो आणि माझी माझी बॅगही बेडरूममध्ये होती. त्यातून मी कपडे काढण्यासाठी बेडरूमकडे वळालो. तो दरवाजा लावला होता. मी बेडरूमचे दार आत ढकलले तर डोळ्यांसमोर परत वेगळंच घडलं. आता मामी कपडे घालत होती, पण तिचे लक्ष माझ्याकडे नव्हतं. मामींची ती सुंदरता पाहून डोळ्यांना 2 वेळेस मी आपल्या हातांनी पुसले. मी परत माघारी आलो व मामींना बाहेरूनच आवाज दिला. त्यानंतर मामींचा आवाज आला, "काही हवंय का आशिष तुम्हाला?" त्यावर मी म्हणालो, "मामी, माझी बॅग आत आहे. 2 मिनिटे थांबा." झाले तयार मी. बेडरूमचा दार उघडला आणि समोर मामी उभी होती. मामी मला वरून खालून न्याडू लागली. तसा माझा फिटनेसही जबरदस्त होता. कुठेतरी पोटावर 3-4 सिक्स पॅक माझेही दिसत होते. त्यावर मी मामींना म्हणालो, "मामी, लवकर ब्रेकफास्ट करा. मला ट्रेनिंगसाठी निघायचं आहे आणि जेवण करून मी संध्याकाळी घरी परत येईल." मामींनी पटक्यात ब्रेकफास्ट रेडी केला व मला दिला. काही वेळातच मी बाय करून घराबाहेर निघालो व 123 नंबरची बस पकडून मी सरळ पुणे रेल्वे स्टेशनजवळ आलो. वेळेपेक्षा 20 मिनिटं मी लेट झालो होतो. तरी काही हरकत नव्हती. पहिला दिवस होता. दुपारचे जेवण करून मी संध्याकाळी परत तीच बस पकडून घरी आलो. मामाच्या घरापासून ट्रेनिंग सेंटर हे 1.5 तासाच्या अंतरावर होते. घरी आल्यावर मामा हे TV पाहत होते. मग मीही फ्रेश होऊन मामांसोबत TV पाहण्यासाठी जॉईन झालो.
मामांनी विचारले, ट्रेनिंग कशी होती? त्यावर मी म्हणालो, मामा ट्रेनिंग वगैरे फक्त टाइमपास. प्रेझेंटी लागायला हवी आमची त्या ठिकाणी. दरवर्षी तीच कामे असतात, त्यावर ते ट्रेनिंग देतात. काम चेंज होत नाही आणि ट्रेनिंगही चेंज होत नाही. फक्त हजर राहणे महत्त्वाचे असते. काही वेळातच जेवणाची वेळ झाली होती. मामा, मी व मामी आम्ही सोबतच जेवणाला बसलो. आज फार दमलो होतो, झोपही फार लागत होती. म्हणून आज रात्री टीव्ही न पाहता डोळे आपोआप लागले होते. रात्रीचे 2 वाजले होते. माझा गळा कोरडा पडू लागला होता. म्हणून मी पाणी पिण्यासाठी किचनमध्ये आलो. पाणी पिऊन परत जात असताना माझी नजर बाथरूमचा दारावर गेली. बाथरूमचा लाईट ऑन होता. मला वाटले चुकून कोणाकडून तरी ऑन झाला असावा आणि बंद करण्याचे विसरले असावे. जसे मी लाईट ऑफ केला, लगेच आतून आवाज आला, कोण आहे? लाईट सुरू ठेवा. अरे, हा तर मामींचा आवाज आहे. सॉरी मामी, मला वाटले कोणी नसावे. चुकून सुरू होता म्हणून बंद करण्यासाठी आलो होतो. ठीक आहे. असेही उद्या मला ट्रेनिंगसाठी सुट्टी होती. आमच्या ट्रेनिंगला शनिवारी व रविवारी सुट्टी असायची. म्हणून मी थोडा वेळ बाल्कनीत येऊन बसलो. बाल्कनीत थंडी हवा येत होती आणि रात्रीच्या काळ्या अंधारात व त्यात चंद्राचा प्रकाश तो देखावा अगदी सुंदर दिसत होता. काही वेळातच मामीही माझ्याजवळ येऊन बसल्या. मी मान वळवली आणि मामी चक्क अंघोळ करून आल्या होत्या. त्यावर मी मामींना विचारले, तुमची काही पूजा आहे का सकाळी? मामींनी हसून हळूच माझ्या हातावर हात ठेवला. आशिष, तुम्ही छान मजाक करता. मामी, मी मजाक करत नाही. आय एम सिरियसली. पण एवढ्या रात्री कोणी आंघोळ करतं का? रात्रीचे 2 वाजले आहेत. अहो आशिष, माझी आपबीती मी कोणाला सांगू? हा भाच्या आहे ना तुमच्या. मामी, काही प्रॉब्लेम आहे का? मी सर्व ठीक करेल. तुम्ही फक्त एकदाच सांगा. मामांनी मारलं का तुम्हाला? का रागवलं? आशिष, एवढ्या रात्री आंघोळ करण्याचे एकच कारण होते माझं. आता माझं लग्न होऊन 6 महिने झाले आणि तुमच्या मामासोबत येऊन मला 4 महिने झाले. तुमच्या मामांनी एकदाही मला बाहेर फिरवण्यासाठी नेले नाही. वास्तविक आम्ही 2च जण या ठिकाणी राहतो. कधीही आम्ही पिक्चरला गेलो नाही. बोलायला अगदी गोड आहेत तुमचे मामा. दिवसभर कामात राहतात. रात्री आल्यावर कधीही असे 2 शब्द बसून माझ्याजवळ ते बोलत नाही. फक्त त्यांचं काम झालं की रात्री झोपणे. अहो, बायको आहे मी त्यांची, मोलकरीण नाही. माझ्या बी काही आशा आहेत नवऱ्याबाबत. मला जेव्हाही त्यांची गरज भासते ते झोपलेले असतात. म्हणून मला दररोज अशी रात्री अंघोळ करावी लागते. मामी, उद्या मला सुट्टी आहे. मी तुम्हाला पुणे फिरवण्यासाठी नेईल. जोपर्यंत मी इथं आहे तोपर्यंत तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमी पडू देणार नाही. मामींचा हात अजूनही माझ्या मांडीवर होता. त्यांच्या हातांचा तो स्पर्श माझ्या मनात एक वेगळीच फिलिंग जाणवत होता. मी मामींना झोपण्यासाठी पाठवले आणि मीही झोपलो. सकाळी उठल्यावर मामा ऑफिसला गेले होते. मामी फ्रेश होऊन नाश्ता बनवण्यासाठी किचनमध्ये आल्या. मीही लागलीच फ्रेश झालो आणि कपडे बदलण्यासाठी बेडरूममध्ये आलो. मी कपडे चेंज करत असताना बेडरूमचा दार उघडला आणि मामी आत आल्या. मामी माझ्या पोटावर असलेल्या 4th पॅककडेच पाहत होते. मीही लाजलो नव्हतो. मी त्यांच्यासमोरच आपले कपडे घातले व आम्ही बरोबर 9 वाजेला घराबाहेर पडलो. सर्वात आम्ही कात्रजला असलेले इस्कॉन मंदिरांचे दर्शन घेतले. त्यानंतर तिथे असलेल्या जूमध्ये काही वेळ फिरलो. मग आम्ही शनिवार वाड्यात आलो. तेथील जवळच्या सर्व पर्यटक स्थळे आम्ही थोडा वेळ फिरलो आणि नंतर घरी येतेवेळी शेवटी मुळशी डॅम पाहण्यासाठी आलो. त्या ठिकाणी एका भल्या मोठ्या दगडावर मी व मामी बसून आम्ही स्वतःची सेल्फी काढली. आज माझ्यामुळे मामी फार आनंदात होत्या. त्यांचा नाराज झालेला चेहरा आज उजळलेला होता.
मामींनी माझा हात त्यांच्या हातात घेतला व मला थँक्स म्हणाले. त्यावर मी मामींना म्हणालो, ओ मामी, मी होतो म्हणून तुम्हाला पाहायला मिळाले, नाहीतर घरीच बसले असते टी व्ही पाहत. हो ना आशिष, बरं झालं तुम्ही आलात, नाहीतर मी त्याच घरात एका चोरावाने बसलेली असते. मामा येण्याच्या अगोदर आम्ही घरी पोहोचलो. माझ्याबद्दल मामीचे आकर्षण जास्तच वाढू लागलं होतं. त्यांनी आता मामांच्या अगोदर मला जेवणासाठी ताट वाढले होते. आम्ही बाहेर फिरायला गेलो होतो याची कल्पना मामालाही नव्हती. सकाळपासून फिरून मी व मामी फार दमलो होतो, पण रात्रीचे जेवण करून आम्ही लवकर झोपलो. सकाळी मी उठलो तेव्हा मामा ऑफिसला गेले होते. आता माझं चित्तही ट्रेनिंगसाठी लागत नव्हतं. आजही माझा विचार ट्रेनिंगला दांडी मारण्याचा होता. मी बाल्कनीत बसून पेपर पाहत होतो. तेव्हाच मागून मामी आल्या व म्हणू लागल्या, आशिष, आज तुम्ही ट्रेनिंगला जाऊ नका. त्यावर मी म्हणालो, का? आज कुठे दुसऱ्या ठिकाणी फिरायला जायचं आहे का? नाही, तुम्हाला आज मला सरप्राईज द्यायचा आहे. तुम्ही लवकर फ्रेश होऊन या, मग आपण सोबत नाश्ता करूया. मामी कोणत्या सरप्राईज देणार होत्या त्याचीच मी वाट पाहू लागलो होतो. म्हणून मी लवकर बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन आलो आणि कपडे घेण्यासाठी मी परत बेडरूममध्ये जाऊ लागलो. तेव्हा बेडरूमचा दार अर्धवटच उघडा होता आणि मामीही त्यांचे कपडे चेंज करत होती. आज मामींनी गाऊन घातला होता. गाऊनमध्येही त्या अगदी सुंदर दिसत होत्या. मी दारावर उभा आहे याची कल्पना त्यांना होती. मीही फटक्यात आलो. डायरेक्ट माझ्या ठेवलेल्या बॅगजवळ गेलो. तरी मामी घाई करत नव्हती. हळूहळू आपल्या कामात ती व्यस्त होती. तेव्हा मामी आणि माझी नजर एक झाली. त्यांच्या गालावर एक स्मित हास्य होते. मीही हळूच एक स्माईल त्यांना दिली. मग आम्ही डायनिंग टेबलवर येऊन ब्रेकफास्ट करायला बसलो. हळूहळू मामींचा पायांचा स्पर्श आता माझ्या पायांना होऊ लागला होता. मामीला काय हवं होतं याची जाणीव मला झाली होती. तरी लक्ष मी माझ्या नाश्त्यावरच देत होतो. ब्रेकफास्ट झाल्यानंतर मी बाल्कनीत येऊन बसलो. मामींनी सर्व आवरून काही वेळात त्या माझ्यासोबत बाल्कनीत बसण्यासाठी आल्या. मामी फार आनंदात होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच ऊर्जा मला जाणवली होती. मग मी त्यांना म्हणालो, मामी, आज कुठे जायचं आहे का तुम्हाला फिरायला? त्यावर त्या नाही म्हणाल्या. आज पूर्ण वेळ मला तुमच्यासोबत घालवायचा आहे. त्यावर मला लगेच त्यांच्या सरप्राईजची आठवण आली. मामी, तुम्ही मला काहीतरी सरप्राईज देणार होत्या. त्यासाठीच या ठिकाणी बसली आहे तुमच्याजवळ. लवकर सांगा ना, काय आहेत? मी म्हणालो. चला मग. मामीने माझा हात पकडला आणि मला थेट बेडरूममध्ये नेले. ज्याची मी आयुष्यातही कल्पना केली नव्हती ते प्रेम व आनंद मला मामींनी दिला. इतकं भरून प्रेम मामींनी माझ्यावर केले. मी अतिशय गदगदून गेलो. मामी व माझी कहाणी आता रंगू लागली होती. रात्री मामा झोपल्यावर मामी हळूच 2:30च्या सुमारास माझ्याजवळ येऊन मला उठवायची आणि आम्ही असेच प्रेमात रंगायचो. माझ्याकडे 3 आठवडे उरले होते. त्यापैकी मामींसोबत मी 15 दिवस व रात्रमध्ये काढले होते. माझी ट्रेनिंग पूर्ण झाली होती. आता मामींच्या डोळ्यात पाणी होते. मी त्यांच्याजवळ राहायला हवं अशी त्यांची इच्छा होती. कारण मामापेक्षा मामी आता माझ्यावर जास्त प्रेम करू लागली होती. मी मामींना प्रॉमिस केले होते, ज्या दिवशी मी 20 दिवस नाहीतर 15 दिवसाची सुट्टी टाकेल त्या दिवशी मी तुमच्याजवळ असेल. अशा प्रकारे एका महिन्याच्या ट्रेनिंगमध्ये मामी व भाच्यामध्ये झालेले सुंदर व अप्रतिम प्रेम हे कधीही माझ्या डोक्यातून जाणार नव्हते.